प्रवचन सेवा करण्याचा आपण सगळ्यांनी जो एक गोड अनुभव दिलेला आहे, त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. ज्ञानेश्वरी पारायणामध्ये माझी ही सेवा भगवंताप्रती मी समर्पित करतो. इथे आल्यानंतर साखरे महाराजांची ही ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर मला लहानपणी जो श्लोक माझ्या कायम स्मरणात आला तो या ठिकाणी मला वाचनात आला. श्री पांडुरकाष्टकम. त्या पांडुरकाष्टकमच्या काही ओवी मी सुरुवातीला आपल्यासमोर सादर करतो. त्यानंतर रामनामाचा जप होईल. त्यानंतर प्रवचन सेवेला सुरुवात होईल. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. तडिद्भाससंनेलमेघवभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टकायासमन्यस्तपादं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. या इति श्रीमदाद्य शंकराचार्यकृत पांडुरंगाष्टकम. अतिशय सुंदर असं वर्णन आद्य शंकराचार्यांनी पांडुरंगांचं यामध्ये केलेलं आहे. यानंतर सामूहिक श्रीराम जय राम जय जय रामचा नामघोष आपण करूया. त्यानंतर प्रवचन सेवेला मी सुरुवात करेन. श्रीराम जय राम जय जय राम. 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 आज मी ज्ञानेश्वरी मला दुसरा अध्याय सांख्य योग यामधला करुणी विचार अजून पाहे, करुण विचार अजून पाहे काय चितिसी हे मन माझी या ज्ञानेश्वरीच्या श्लोकाचं आपल्यासमोर विवरण करणार आहे. ज्ञानेश्वरी श्रीमद भगवद्गीता प्रथमतः ज्ञानेश्वराचं स्मरण करून, तुकोबारायचं स्मरण करून, ज्यांची मी प्रवचन लहानपणापासून ऐकली असे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले त्या माझ्या गुरूंना वंदन करून, तसेच ज्यांच्यामुळे मला अध्यात्माची गोडी लागली असे श्री श्री रविशंकर यांनाही वंदन करून आजची ही प्रवचन सेवा मी आपल्यासमोर समर्पित करत आहे. ज्ञानेश्वरांनी लिहिली सामान्य जनांना श्रीकृष्णाचे बोल, श्रीकृष्णाचा उपदेश अतिशय सोप्या भाषेत सांगण्याकरिता. कारण की आज ही भगवद्गीता पाहिली तर हे जड तत्व मानलं जातं की भगवद्गीता आज अनेक जण आपण वाचत नाहीये. पण ती भगवद्गीता जी संस्कृतमध्ये आहे ती सोपी करण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं आणि सहज सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत ती पोहोचवण्याचं काम केलं. आज ही गावागावात पारायण सोहळे होत आहेत, परंतु त्याची उपस्थिती पाहिली तर खरंच खंत वाटते. तरीही आपण त्या जिद्दीने करतोय, माऊलीचा हा संदेश पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. अखंड पारायण सप्ताह
प्रत्येक गावात आजही मार्गदर्शक आहे. प्रत्येकाला तो वर्षानुवर्ष काही ना काही या सप्ताहानं देऊ केलं आहे. आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, आणि जेव्हा अडचणी येतात तेव्हा कसा मार्ग काढला पाहिजे, अशाचं सार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि त्यातला मला दुसरा अध्याय मी निवडला, सांख्य योग. कारण मला फार वाटलं की काय निवडावं, काय सांगावं आज आपल्या सगळ्या या सप्ताहामध्ये माता भगिनींना. की मला वाटतं की सांख्ययोग हा ज्ञानेश्वरीचा कणा आहे, पाया आहे. या सांख्ययोगामध्ये जर अर्जुनाला प्रश्नच पडले नसते तर मला वाटतं कदाचित भगवंताने त्यांना भगवद्गीता सांगितली नसती आणि ती ज्ञानेश्वरी सुरुवात आपल्यासमोर आलीच नसती. पण प्रश्न काय होते, संसारिक माणसाला जसे प्रश्न पडतात, म्हणजे आज पण आपण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा काम करत असतो, मेहनत करत असतो, आपल्या मनातही असंख्य प्रश्न पडतात. सकाळी उठू का, इथून प्रश्न सुरुवात होतो. का उठलं पाहिजे? मग वाटतं की माझी म्हैस आहे, गाय आहे, तिला चारा टाकला पाहिजे, माझी मुलं आहेत त्यांना चहा दिला पाहिजे, माझं लेकरू आहे ते कामाला जात आहे त्याला डबा करून दिला पाहिजे. या भावनेपोटी आपण उठतो. बस शेतात का गेलं पाहिजे की राबले तरी आपल्या घरी अन्नधान्य येईल, 4 पैसे हाताशी खेळतील म्हणून राबलं पाहिजे. मग संध्याकाळी कुठेतरी विसावलं तर कुठेतरी पारावरती गप्पा होतात, घरात गृहिणीच्या गप्पा होतात, माता भगिनीच्या गप्पा होतात, त्याने मन थोडं हलकं होतं. दिवसभरचा सगळा क्षीण असतो, संध्याकाळी जेवण करून झोपी जातो. पण हा जरी सगळ्यांचा, म्हणजे हा जो मी सांगितलेलं सगळं दिनचर्या ही सगळ्यांची आहे, माझी आहे, तुमची आहे. त्यामध्ये 2 टाईमला जेवण करतो, नाश्ता करतो, चहा करतो, सगळेच करतात. असं असतानाही प्रत्येकाच्या वाटेला येणारे प्रश्न मात्र वेगळे असतात. त्यामुळे अर्जुन पण हा माणूसच होता, त्या वाटेलाही प्रश्न आले होते. जसे आपलेच प्रश्न आपल्याला मोठे वाटतात, कदाचित त्या अर्जुनालाही त्याचे प्रश्न मोठे वाटत असतील. आणि प्रश्न होता धर्म आणि अधर्माचा. आपल्या मनातही बराच वेळा सकाळी चहात 2 चमचे साखर टाकू का 1 चमचा साखर टाकू असा प्रश्न येतो. बराच वेळा मॉडर्न ज्या गृहिणी आहेत त्यांना येतो गुळाचा चहा चांगला की साखरेचा चहा चांगला. प्रश्न आहे, छोटा आहे पण येतो, स्वाभाविक आहे. आज म्हटलं जरा मिरचीचं कालवण केलं व चटणीचं कालवण करू का जरा वेगळं, पण हे समोरच्याला आवडेल की नाही ही द्विधा मनस्थिती गृहिणींची असते. अर्जुनासमोर तर मोठा प्रश्न होता की ठीक आहे, मी रणांगणात आलोय, या धर्मक्षेत्रात कुरुक्षेत्रात मी आज आलोय, युद्ध करायचंय, मला युद्ध करायचं सज्ज आहे, सगळ्या सैन्याचं वाटप झालंय, भगवान कृष्ण आले, त्याने भगवान कृष्ण मारून सगळं झालंय. परंतु जेव्हा विद्यार्थ्यांची परीक्षेला गेल्यानंतर, एखाद्या मुलाची इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आणि एखादी बापाची स्थळ पाहायला आल्यानंतर जी अवस्था होते तीच अवस्था अर्जुनांची होती. सगळं ठरलंय, रणांगण ठरलंय, शत्रू कोण आहे ठरलंय, परंतु आता अर्जुन विचारतोय भगवान श्रीकृष्णाला की देवा, योगेश्वरा, अरे काय रे, मी खरंच युद्ध केलं पाहिजे का, मी खरंच युद्ध केलं पाहिजे का, असं विचारतोय तो. आणि मग भगवान कृष्णाला प्रश्न पडणार की नाही, एवढं सगळं केलं, स्वयंवर मांडलं, काय नाही झालं, आणि आता सगळी अंतिम घटिका आली आणि अर्जुन विचारतोय कृष्णाला की बाबा मी युद्ध करू का नको. बरं ती वेळ तरी आहे का, ती वेळ तरी आहे का विचारायची. आणि त्या अशा वातावरणात कृष्ण जो संदेश देतो त्या संदेशाचं सार हे सांख्ययोगात आहे. अर्जुनाला पडलेल्या प्रश्नांचं जे काही प्रश्नोत्तर आहेत ती या सांख्ययोगामध्ये समाविष्ट केलेली आहे. त्यामुळे करोनी विचार, अरे झालाय ना विचार, आपल्याला युद्ध करायचं आहे ना, करोनी विचार अजून पाहे.
एकदा विचार झालाय तर तू वारंवार विचार करतोयस की युद्ध का करू, करू का नको, करू का नको, करू का नको. मला वाटतं बरीच लोक आपलं आयुष्य निर्णय घेण्यात वाया घालवतात. एखादी गोष्ट आपल्याला घ्यायची आहे, घेऊ का नको, घेऊ का नको, करू का नको, करू का नको, त्याला काय वाटेल, ह्याला काय वाटेल, आणि ती गोष्ट अंतिमता होतच नाही. कन्फ्यूज, म्हणजे मानसिकता अशी असते की करू का नको. अशीच अवस्था त्या भगवानच्या समोर असलेल्या अर्जुनाची झाली की कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, करू का नको करू, करू का नको करू, करू का नको. तो विचारतोय भगवान श्रीकृष्णाला, भगवान मी आता जे युद्ध करणार आहे ते कोणासाठी करणार आहे? माझ्या 5 भावंडासाठी करणार आहे. पण समोर कोण आहेत? समोर माझेच लोक आहेत, माझेच आप्तेष्ट आहेत. बरं त्यांना मारून काय मिळणार आहे मला? परत म्हणतो समोर कोण आहेत? भीष्म आहेत, पितामह भीष्म, ज्यांनी ह्या 5 पांडवांना घडवलं. पांडवांचे पिता पंडू त्यांच्याजवळ निधन झालं, त्या विश्वासपूर्वक त्या भीष्म पितासमोर या 5 पांडवांना त्यांच्या आईने समर्पित केलं. आणि त्या भीष्माने खऱ्या अर्थानं ज्या 5 पांडवांना घडवलं त्या भीष्म पितामहाशी मी युद्ध करू? गुरु द्रोणाचार्य ज्याने आम्हाला बाण मारायला शिकवलं, बाण कसे मारायचे, धनुष्य कसं पकडायचं. जे लहानपणी सगळ्यांनी गोष्ट ऐकली असेल की ती गोष्ट होती की एका झाडावरती पक्षी होता आणि गुरु द्रोणाचार्याने सांगितलं, सगळ्या शिष्यांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की त्या झाडावरचं तुम्हाला काय दिसतंय? तेव्हा साहजिकच सगळ्यांनी वेगवेगळी उत्तर दिली. कोण म्हणलं मला आंबा दिसतोय, कोण म्हणलं फळ दिसतंय, कोण म्हणतं फूल दिसतंय, कोण म्हणलं पान दिसतंय, कोणी सांगितलं खोड दिसतंय. परंतु हा एकटा अर्जुन म्हणला होता की मला त्या पक्षाचा डोळा दिसतोय. आणि पक्षाचा डोळा म्हटल्यानंतर गुरुच्या आज्ञेने मी तो डोळा भेद केला आणि ज्या गुरुने माझ्या पाठीवरती थाप दिली की अर्जुना शाबास, भले शाबास, तू फार चांगलं काम केलं, आणि त्या गुरुकडून मी उत्कृष्ट धनुर्धर झालो, असा गुरु माझ्यासमोर आहे. माझे चुलत भावंड समोर आहेत, त्यांच्यावर युद्ध करू का? अशा प्रश्नाचा भडीमार जेव्हा श्रीकृष्णावरती चालू केला तर श्रीकृष्ण म्हणाले की ही योग्य वेळ आहे का हे बोलण्याची? तेव्हा अर्जुन म्हणाला की ह्यांना मारून जरी मला राज्य मिळणार असेल तर ते राज्य कितपत योग्य आहे? माझ्या भावंडाचं म्हणजे रक्त वाहून जे राज्य मला मिळतंय ते राज्य मिळून न मिळाल्यासारखं आहे. आणि ह्या सगळ्यांचा वापर या सांख्ययोगामध्ये केलेला आहे. त्यावेळी अर्जुन हा गलित गात्र झालेला असतो. तो म्हणतो की काय करू देवा? तेव्हा देव त्याला त्याचं विवेचन करण्यासाठी, त्याचं समाधान करण्यासाठी अनेक उदाहरण देतात. आणि ज्ञानेश्वरीमध्ये पण ज्ञानेश्वर महाराजांनी पण अनेक उदाहरण दिलेत की आपण तम रज सत्व या 3 गुणाबद्दल ऐकलंय. आणि तम म्हणजे साहजिकच त्या नावातच आहे, तामसीपणा. रज म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा कमी असतो, आणि सत्व म्हणजे अतिशय सत्वशील माणूस. तर भगवान कृष्ण त्याला म्हणतात की अर्जुना, तुझा तमोगुण हा म्हणत आहे का? कारण सत्वगुणाला हा धर्म अपेक्षित असतो. तू रजगुण तुझ्यात जे वाढीस लागेल त्यामुळे तू तमोगुणाला गेला आहेस, आणि तमोगुणामुळे कदाचित तुझ्या मनात ह्या शंका आलेल्या आहेत. त्यामुळे आज जेव्हा आपण म्हणतो की एखादा माणूस भेटतो, शांत चिंताने आपल्याला भेटतो आणि म्हणतो त्या माणसाला भेटलं प्रसन्न वाटतं, तर आपण म्हणतो माणूस चांगला होता, भला होता. ते भलं होण्याचं कारण म्हणजे, त्या माणसाला भेटून बरं वाटण्याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये असलेला सत्वगुण, चांगला गुण. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की हा माणूस चांगला सांगतो, चांगलं बोलतो, चांगलं वागतो, चांगलं राहतो.
काय कारण याचं? तर त्याचं असं म्हणता येईल की सत्वगुणाने तो व्याप्त आहे. स्वत्वाची परिभाषा म्हणजे काय? की इतरांबद्दल चांगलं चिंतन, चुकीला चूक म्हणणं आणि योग्य सल्ला देणं. आहारामध्ये सत्व म्हणजे मांसाहाराचा त्याग करणं, शाकाहार घेणं असेल. पण वैचारिक परिभाषेत जर आपण त्याचं कल्पना केली तर एखाद्याबद्दल चांगलं म्हणणं, चांगला सल्ला देणं, चांगलं सांगणं आणि चांगलं चिंतन करणं असेल तर तुमच्यामध्येही सत्वगुण वाढीस लागतात. तमगुण म्हणजे काय? म्हणजे आपल्या बऱ्याच भारुडामध्ये पण सांगितलंय, तमोगुण मागे सारा. तमोगुणाचा अर्थ आहे की इतरांप्रती त्याने एखादी गोष्ट घेतली की आपण म्हणतो अच्छा काहीतरी असेल. म्हणजे त्याने मेहनत करून घेतली, कष्ट करून घेतली, त्याची वाहवा करण्याच्या ऐवजी आपण ते शंका कुशंका निर्माण करतो, काहीतरी असेल, काहीतरी बिनसलं असेल, काहीतरी त्याला मिळालं असेल, काहीतरी घबाड मिळालं असेल. त्यामुळे हा जो रजगुण आहे तो आपल्याला तमकडे नेतो. आणि तमगुण म्हणजे एखाद्या वेळेला काय माणूस एखादा निगेटिव्ह बोलत असतो, म्हणजे नकारार्थच बोलत असतो. हा माणूस असा, हा माणूस तसा, ह्याची उणीधुणी काढणं, त्याची उणीधुणी काढणं. त्यामुळे या 3 गुणांचं महत्व प्रापंचिक जीवनात, सांसारिक जीवनात जसं आहे तसं अर्जुनाच्याही मनात आलेलं. श्रीकृष्णाने सांगितलं की तुझ्या मनामध्ये तमोगुण कदाचित वाढला आहे, जो राजसिक भावनेमुळे वाढला आहे. कारण की सत्वगुणाला धर्माची भाषा अभिप्रेत आहे. पार्थ प्रभुप्रिय युद्धाय कृतनिश्चया कधी झाला? जेव्हा भगवंताने भगवद्गीता सांगितली, आणि भगवद्गीता सांगितली म्हणजे काय केलं? त्यातला तमोगुण पहिला नाहीसा केला, रजाकडे नेलं, रजेचं समाधान केलं, आणि सत्वगुण जेव्हा वाढीस लागलं त्यावेळी खऱ्या अर्थानं भगवंताने त्या अर्जुनाला युद्धासाठी सज्ज केलं. ज्ञानेश्वरीमध्ये यासाठी भगवंताला काय काय प्यावं लागतं ह्याची बरीच उदाहरणं दिलेली आहेत. की भगवंतावरती किती श्रद्धा असावी, श्रीकृष्णावरती किती श्रद्धा असावी, आणि श्रद्धा असेल तर भगवंत कसा तारतो ह्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिद्ध चरित्राचा एक प्रसंग ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे. गोकुळ अष्टमीचा प्रसंग आहे, गुंडा महाराजांचा प्रसंग आहे. गोकुळ अष्टमीचा उत्सव असतो. गुंडा महाराज त्यांच्याकडे त्या आश्रमात त्यांचा तो उत्सव होत असतो. आणि आता अष्टमी झाली, आपल्याला माहिती आहे की अष्टमीनंतर सुंटवडा खायचा प्रघात सगळीकडे आहे. गुंडा महाराज साधारणपणे सात्विक वृत्तीचे असल्यामुळे त्यांच्याकडे ठेव काय नव्हती. ठेव म्हणजे साठवून ठेवणं. त्यामुळे कदाचित त्यांच्याकडे सुंठवडाही त्यावेळी करण्याचं साहित्य जे आहे, सुंठ असेल, गुळ असेल, हे त्यांच्या आश्रमात काही नव्हतं. वाण्याच्या दुकानातून घेऊन आल्याशिवाय तो सुंठवडा होणार नव्हता. विषय महत्त्वाचा काय आहे की साठवणूक त्या आश्रमात नव्हती, परंतु आज आपल्या घरात किती मोठ्या प्रमाणात साठवणूक असते. घरात कणगी असणं वेगळं होतं, परंतु आज घरात फ्रीज रूपी असेल किंवा इतर प्लास्टिक रूपी असेल, अशा असंख्य गोष्टी घरात आलेल्या आहेत की आपण अनावश्यक त्या साठवून ठेवतो. आणि जेव्हा गोष्टी साठवतो ना तेव्हा मोहाची बाधा होते, मोह जडतो. आणि एकदा मोह जडला माणसाला तर घरात एखादी गोष्ट असली तरी आपण ती शेजारीला देत नाही, म्हणतो की मला कधीतरी ती उपयोगी पडेल. परंतु शेजारी बाईने ते कधीतरी बघितलेलं असतं आणि तिने मला गोष्ट दिली नाही, मग तिच्या मनात तुमच्याबद्दल तिरस्कार होतो. त्यामुळे एखादी गोष्ट अति साठवली तर सत्वगुण असलेल्या माणसामध्येही साठवणूक रजगुण हा तमगुण निर्माण करू शकतो. त्यामुळे गुंडा महाराजांना माहित होतं की बरं, पहिले संत महात्मे फकीर होते, झोळी घेऊन फिरायचे, दीक्षांत
भिक्षांत देही मा म्हणून घरोघरी जायचे, रोज ताजं अन्न सेवन करायचे, साठवणूक करत नव्हते. अशाच प्रकारचे गुंडा महाराज होते. आश्रमात काही साठवत नव्हते. सुंठवडा करायची वेळ आली. शिष्यानं सांगितलं की जाऊन वाण्याकडून तुम्ही सुंठ आणि गुळ घेऊन या. शिष्य गेले. रात्री वाणी नव्हता, त्याचा मुलगा होता. वाणी बाहेर गेला होता. शिष्याने दार ठोठवलं. म्हणले की अष्टमीचा उत्सव आहे, सुंठवडा करायचा आहे. नेहमीचा वाणी जागेवर नव्हता, त्याचा मुलगा जागेवरती होता. गुंडा महाराजांच्या आश्रमातून लोक आलेत म्हणून त्यांनी बघितलं की सुंठ पडले, गुळ पडले. त्याने ते सगळं भरून दिलं. परंतु दुपारी काय झालं होतं, त्या सुंठेमध्ये बचनाग नावाचं मिश्रण त्या ठिकाणी झालं होतं, जे विषारी मिश्रण आहे. आणि ह्याची कल्पना त्या मुलाला नव्हती. आणि ते जे बचनागाचं सुंठेमध्ये मिश्रण झालेलं, तो बचनाग, सुंठ आणि गुळ त्या मुलाला माहीत नसतं. तो त्या शिष्याला देतो. शिष्य जातो, त्या आश्रमात देतो. गुंडा महाराज नैवेद्य दाखवतात परमेश्वराला, श्रीकृष्णाला. आणि ते सुंठवडा आपण माहीत आहे, आताही आपण पहिलं काही खात नाही, पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवतो. आजही घरामध्ये माऊली काय करते, एक पोळी असेल, एक चपाती असेल, परमेश्वरासाठी एक प्रसाद म्हणून अर्पण करते. गुंडा महाराजांचं श्रेष्ठत्व एवढं मोठं होतं, तो विष कालवलेला सुंठवडा महाराजांनी देवासमोर ठेवला. देवासमोर सुंठवडा ठेवल्यानंतर जेव्हा त्यांनी प्रार्थनेला सुरुवात केली, तेव्हा भगवान श्रीकृष्णाची संगमरवरी असलेली मूर्ती थोडी काळपट पडली. आपल्या घरातही काही संकेत येतात, आपल्याला माहिती आहे. व मांजरचे संकेत असतील, किंवा घरामध्ये आज मला चांगलं वाटत नाही, अस्वस्थ वाटतंय, एखादा प्राणी ओरडतोय, संकेत असतात. आणि प्रत्येकाचे संकेताचे गुणधर्म वेगळे असतात. परमेश्वराने रचना केलेली आहे. एखादा वाईट संकेत असं येत असेल ना, लगेच आपली माऊली म्हणते, बघ मला कसं तरी वाटतंय, काहीतरी आठवण होते. हा निसर्ग गुण आहे आपल्यामध्ये. म्हणजे असं म्हणतात की श्वान जो आहे त्याला कितीतरी लाखो किलोमीटरचं पण ऐकायला येतं. जेव्हा घार उंच आकाशात भिरते तेव्हा त्याला खालचं दिसतं. बगड्याला बरोबर कळतं की पाण्याखालचा मासा कुठे आहे. म्हणजे ही नैसर्गिक देणगी आहे. जेव्हा सुंठवडा श्रीकृष्णासमोर ठेवला, संगमरवरीची मूर्ती होती, त्यावेळी श्रीकृष्णाचा कलर, जो रंग आहे, थोडा काळपट झालेला दिसला. गुंडा महाराजांना कल्पना आली की काहीतरी बिनसलंय, भगवंताला हे आज आवडलेलं दिसत नाही. मग त्यांनी सुंठवडा सगळा तिथेच ठेवला. आणि तोपर्यंत वाणी म्हणजे घरी आला दुकानात, आणि त्याने मुलाने सांगितलं की बाबा ते आश्रमात सुंठवडा आज घेऊन गेलेले आहेत. तो वाणी म्हणतो, तुला माहिती आहे काय झालंय? अरे त्याच्यामध्ये ते विष कालवलं, मिक्स झालं होतं चुकून, तू तसाच दिला. मुलगा म्हणतो, मला कल्पना नव्हती. वाणी तसाच धावत त्या आश्रमात जातो. आणि त्याला वाटतं की आता काय अनर्थ झाला असेल, कारण असा सुंठवडा खाल्ल्यानंतर कोण जीवित राहू शकत नाही. तो महाराजांना बघून प्रसन्न होतो आणि महाराजांना विचारतो की महाराज, जे साहित्य माझ्या दुकानात आणलेलं तुम्ही ते सेवन केलं का? महाराज म्हटले, मी अजून सेवन केलं नाही. भगवान श्रीकृष्ण चरणी अर्पण केलं. आणि चरणी अर्पण केल्यानंतर जे मला जाणवलं की भगवान कृष्णाला आज कदाचित माझा प्रसाद योग्य वाटत नाही, म्हणून मी तसाच ठेवला. आणि त्या वाणीनं धन्यवाद दिले भगवान कृष्णाला. सांगायचा मुद्दा असा की तुमची भक्ती जेव्हा खरी असते ना, तर भगवंत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमच्या जवळ सहाय्य घेऊन येतो. भगवंत तुम्हाला काही संकेत देतो, शुभ संकेत देतो की ही गोष्ट तुझ्यासाठी चांगली आहे की वाईट आहे. असाच संकेत कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला भगवान कृष्णाने दिला होता की तू जे करतोय ते योग्य आहे आणि योग्य संकेत आहेत, कारण की तुझ्या बाजूने भगवंत उभा आहे. आणि ज्याच्या बाजूने भगवंत उभा असतो त्याने भिण्याचं कारण नाही, जरीही आपले अपतिष्ठ अधर्माच्या, असत्याच्या वाटेवर असतील. याचा प्रत्यय ज्ञानेश्वरीमध्ये
भगवंतानी ज्ञानेश्वरी महाराजांनी अनेक उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. त्या उदाहरणामध्ये जेव्हा मी वाचत होतो त्यावेळी अर्जुनाला साहजिकच प्रश्न पडला की भगवंता म्हणजे आता भगवंत येतो त्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे, अविश्वास दाखवून चालेल कसे? भगवंताने सांगितलं की अर्जुना तुला माझं ऐकावं लागेल. तेव्हा अर्जुनाच्या मनात किंतु परंतु आला नाही. बरं, किंतु परंतु मनात कधी येत नाही? एखादी गोष्ट आपण 100% जेव्हा स्वीकारतो. आताच 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती झाली. स्वामी विवेकानंद या देशातलं नव्हे जगातलं एक फार मोठं व्यक्तिमत्व होतं. गुरूंचा स्वीकार कसा करावा म्हणजे श्रीकृष्णाने जेव्हा शिष्य नेमला असेल तेव्हा काहीतरी ठोकताळे असतील की नाही, तेव्हा शिष्याचेही गुरु निवडताना काहीतरी ठोकताळे असतात. ह्याचं उत्कृष्ट विवेचन स्वामी विवेकानंद त्यांच्या आत्मचरित्रात केलेलं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की कुठल्याही माणसाने कोणाला अंधभक्त म्हणून गुरु स्वीकारू नये. जसा गुरु शिष्याची परीक्षा घेतो तसे शिष्याने पण गुरुची परीक्षा कधीतरी घेतली पाहिजे ना. म्हणून तरी स्वामी विवेकानंदाच्या जीवनातला फार सुंदर प्रसंग आहे. आपल्याला माहिती आहे की स्वामी विवेकानंद हे पश्चिम बंगालमध्ये जन्मलेले एक गृहस्थ, एक मुलगा पुढे शिकागोमध्ये जाऊन जगविख्यात भाषण करतो आणि सनातन धर्माची पताका त्या अमेरिकेमध्ये रोवतो. असे स्वामी विवेकानंद आपल्या गुरुची कशी पारख करतात? श्री रामकृष्णाला भेटल्यानंतर रामकृष्ण म्हणतात की मला पैशाचा हव्यास नाहीये, मला मोह नाहीये, मला ह्या आर्थिक प्रपंचातून मी माझ्या अध्यात्माद्वारे प्रगती साधली आहे. तेव्हा स्वामीजींना आश्चर्य वाटतं की असं कसं होऊ शकतं? एखादा तुमच्या मायासारखा माणूस आहे, हा प्रापंचिक मोहातून मुक्त कसा होऊ शकतो? भलेही तो काली मातेचा पुजारी आहे. रामकृष्ण साधे नव्हते, ते काली मातेचे पुजारी होते. पण पुजारी जरी असेल तर त्याला दक्षिणा देणगीचा मोह आहेच की हो. आज आपण प्रत्येक ठिकाणी जातो, तीर्थक्षेत्रात जातो, कुठेही मंदिरात जातो तर दानपेटी असतेच. बरं, बराच वेळ दानपेटी नसेल तर पुजारीने गंध लावल्यावर त्याला अपेक्षा असते की काहीतरी दान माझ्या पदरात पडावं. जर आपल्या ठिकाणी काशी बनारसी कोण गेलं असेल, हिंदू गया आहे तिथं गेला असेल, तिथले पंडाचे पुजारी आहेत, तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे वागतात. कधी कधी आपल्याला राग पण येतो त्यांचा. म्हणजे या मोहमायेच्या पाशातून कोण सुटलंय? आणि श्री रामकृष्ण म्हणतायत की मला याचा मोह नाही, मी या पाशातून सुटलो गेलो आहे. स्वामी विवेकानंदांना सांगितलं, स्वामी विवेकानंद ऐकलं, असं होत नाही. त्यामुळे आयुष्यात गुरु करण्यासाठी पण माणसाने पारखी असलं पाहिजे. गुरु कुणाला करावा, त्या योग्यताचा गुरु आहे की नाही ह्याचं आपणही कधीतरी निवड करताना विचार केला पाहिजे. स्वामी विवेकानंद तसा केला होता. कारण का एकदा गुरुची निवड केली तर 100% त्याला समर्पण देण्याची भावना जागृत झाली पाहिजे. एकतरी गुरु करताना विचार करावा, गुरु करू की नाही. आणि गुरु जर केलाच तर मनात कधी किंतु परंतु येऊ देऊ नये. आता समर्पण काय? तो गुरुप्रती समर्पण हे जेव्हा 100% असतो तेव्हाच तुम्हाला त्या गुरुची विद्या असेल किंवा गुरुने सांगितलं 100% पचनी पडतं. बराच वेळा भौतिक जीवनामध्ये होतं की आज मी एकाला गुरु केला, हा पावला नाही, गुरु बदल. आज आपण बघतो ना की बाबा मी ह्याचं 6 वर्ष करते, 10 वर्ष करते, नवनाथाचं पारायण करते, काही नाही, आता मी ज्ञानेश्वरीचं पारायण करेन. 10 वर्ष एकचं पारायण झालं की अरे काहीच फळाला आलं नाही. परंतु आपलं 100% समर्पण होतं का? बरं, ते नवनाथ पारायण करायच्या अगोदर मी जर काही मिळावून पारायण करत असेल तर कसा हो देव पावेल तुम्हाला? देवाला निस्वार्थपणा आवडतो. त्यासाठी फार सुंदर एक विवेचन, एक गोष्ट आहे. एक मित्र आपल्या मित्राला भेटायला जातो आणि तो मित्र देवपूजेत वेगळं व्यस्त असतो. सकाळी 7 वाजता गेलेला मित्र आपल्या मित्राला भेटायला
नोकराला विचारतो, अरे कुठे गेला माझा मित्र? तो म्हणतो, नाही साहेब ना देवपूजेत व्यस्त आहेत. अच्छा, देवपूजेत व्यस्त आहेत का? म्हणलं हो, देवपूजेत व्यस्त आहेत. मग तो थांबतो. 7-8 वाजतात. परत नोकराला विचारतो, अरे मला चहा झाला, नाश्ता झाला, साहेबांची तुझ्या देवपूजा झाली नाही का? तो म्हणतो, नाही पूजा नाही झाली. आता ते काय झालं, शंकराची पूजा झाली, आता गणपतीची बाकी आहे. मग काय होतं, 8 ते 9 तो माणूस बसतो. अरे वा, चहा झाला, नाश्ता झाला, मला कंटाळा आलाय, साहेबांना बोलव. नाही नाही, ते काय झालं, शंकराची झाली, गणपतीची झाली, ते दुर्गा मातेची तेवढी राहिले बघा. शेवटी तो मित्र कंटाळतो. तो बाहेर येतो आणि एक तो कुदळ घेतो आणि कुदळ घेऊन तो पहिला खड्डा खणतो. तो खड्डा अर्धवट सोडतो. दुसरा खड्डा खणतो, तोही अर्धवट सोडतो. तिसरा खड्डा खणतो, तोही अर्धवट सोडतो. असे साधारणपणे 10-15 खड्डे खणल्यानंतर त्याचा जो देवपूजा करण्यास असलेला मित्र माघारी येतो आणि मित्राला म्हणतो, अरे मित्रा काय करतोयस हे? जो भेटा आलेल्या मित्राला देवपूजा करणार असलेला मित्र काय म्हणतो, अरे मित्रा तू काय करतोयस? जो भेटा आलेला मित्र त्याला म्हणतो की मी विहीर खोदतोय. तो देवपूजा करायला असलेला मित्र म्हणतो, अरे वेडा आहेस का? असं 10 ठिकाणी खड्डे करून कुठं विहीर खणली जाते का? पाणी तरी लागेल का तुला? मग तो भेटा आलेला मित्र देवपूजा करणाऱ्या मित्राला तेच म्हणतो, अरे तो तासाला देव बदलतोय रे, कसा पावेल रे पांडुरंग तुला? एकदा ठरलं ना आपलं शंकराची भक्ती करायची, कर ना शंकराची. एकदा ठरलं ना विष्णूची करायची, कर ना विष्णूची. पण तू जर तासाला देव बदलत असतील तर देव पण कन्फ्यूज होऊन जाईल, खेळा पाहू की नको. त्यामुळे एकदा आपलं ठरलं की आपल्याला ही गोष्ट करायची आहे, या देवाची आराधना करायची आहे, पांडुरंगाची आराधना करायची आहे, तर शेवटच्या श्वासापर्यंत पांडुरंगाची आराधना केली तर कदाचित पांडुरंग प्रसन्न होईल. तसंच श्रीकृष्ण अर्जुन सांगतात की अर्जुना तू मला ठरवलंस की नाही तू माझं ऐकायचं? तू माझ्या हातात सर्वस्व दिलंयस की नाही? तू मला सांगितलं आहेस की नाही कृष्णा तू म्हणशील तसं मी करेन. मग आता किंतु परंतु का? मी तुला युद्ध क्षेत्रावरती घेऊन आलोय, त्यांची सगळी सेना सज्ज आहे आणि तू मला आता प्रश्न विचारतोयस की समोर माझे आप्तेष्ट आहेत, मी लढू कसं? त्यामुळे एकदा स्वीकारलंय तर ते अर्जुना करणं भाग आहे आणि ते तू केलंच पाहिजे. तुझ्या मनात शंका नाही आली पाहिजे. विद्यार्थ्यांचं असेल असंच होतं. मुलगा काय करतो तर MPSC करतोय. MPSC किती वर्ष करतोय? तर MPSC त्याने इथंपर्यंत केली पाहिजे जोपर्यंत त्याचं इप्सी ध्येय साध्य होत नाही. कालच मी एका कार्यक्रमामध्ये पोलीस भरतीच्या कार्यक्रमामध्ये गेलो होतो. मला त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे बोलवलं होतं. 10-10, 12-12 वर्ष प्रतिज्ञा केलेली मुलं होती त्या ठिकाणी. सांगायचा उद्देश कसा की व्यवसायामध्ये यश येत नाही म्हणून मी नोकरी करतो, नोकरीत यश नाही म्हणून मी शेती करतो आणि कशातच यश येत नाही म्हणून मी घरी बसतो. तेव्हा तरी कसा पावेल आपल्याला? व्यवसाय जर उत्तम केला, प्रामाणिकपणे केला तर 1000 दिवस लागतील तज्ज्ञांच्या मते की 1000 दिवस एखादी गोष्ट केली तर त्यामध्ये यश मिळतं. नाही यश आलं, प्रयत्न करावे लागतात, परंतु आपली सहनशीलता आज संपलेली आहे. अर्जुनाची सहनशीलता त्या रणांगणावरती संपली होती की देवा परमेश्वर बस झालं, काय करायचं असलं राज्य. आपलीही प्रापंचिक जीवनात सहनशीलता लगेच संपते. नोकरी केल्यानंतर, एखाद्या नोकरीला गेल्यानंतर मी परमनंट होत नाही, आज कॉन्ट्रॅक्टवरतीच किती दिवस राहायचं, त्या नोकरीचा त्याग करतो. व्यवसाय केला, नोकरी केल्यानंतर शेतीवरती येतो, शेतीत गेल्यानंतर कळतं कष्ट फार आहेत, हातात काय लागत नाही, मग शेती करू की नको असा विचार येतो. परंतु लाखो शेतकऱ्यांचा आजही धन्यवाद मानले पाहिजेत की काय येऊ अगर न येऊ पण माझ्या आईची सेवा मी करीत राहीन म्हणून लाखो शेतकरी हा कसतोय, पिकवतोय, त्यामुळेच आपण सगळे जगतोय आणि या ठिकाणी पारायण आणि खाऊ शकतो, बोलू शकतो. त्या शेतकऱ्याने कधी आपला धर्म नाही सोडला,
त्या शेतकऱ्याने आपलं कर्म नाही सोडलं, मग अर्जुना तू काय सोडतोस? म्हणून पार्थ प्रभुप्रिय युद्धाय कृतनिश्चय. वडिलाची शेती जपणं हे आपलं कर्तव्य असतं. शेती आपण विकत नाही, शेती आपली आई आहे. का जपतो? भले काही उत्पन्न येत नाही, पण आज शेती जपतो आपण, कारण शेती ही शान आहे आपली. परंतु आज तीच अवस्था आपल्या गायींची आहे का? गाई जरा दूध देणं बंद झाली, आटली, तर आपण त्याची काय अवस्था करतो? हीच कामधेनू, हीच कपिला. आपले पूर्वज का जपायचे हो? गाईला, गोमाता मानणाऱ्या गाईला आज तिची का अवस्था करतो? ह्याचं विवेचन आपण स्वतः करावं. त्यामुळे अवस्था होते ना कदाचित की एखाद्या गोष्टीत फायदा असेल तर सांभाळली पाहिजे का? म्हणजे ती म्हातारीसारखी गोष्ट झाली. घरामध्ये सर्वात जास्त सत्ता पूर्वी चालायची आजी आजोबांची, परंतु या आजकालच्या कुटुंब पद्धतीमुळे सर्वात जास्त सत्ता चालते कदाचित मुलांची. परंतु आज अधिकारवाणीने कोणाचं ऐकलं पाहिजे? की ज्यांचा अनुभव आहे त्यांचं ऐकलं पाहिजे. परंतु त्यांचं न ऐकल्यामुळे आज कुटुंबामध्ये किती क्लेश निर्माण होतात. म्हणजे ऐकायचं कोणाचं? म्हणजे कुटुंब प्रबोधन या विषयाची एवढी आवश्यकता आज आपल्या समाजाला आहे की कुटुंब राहिलंय कुठे हो? आज 5 भावंडी ती एकत्र होती, एकत्र लढली. आज त्यांचं आजही 5 भावंडांचं नाव निघतं. 100 कौरवाचं काय 4-5 कौरवांची नावं सुटली तर नाव माहिती तर आहेत का आपल्याला? का? कारण ती अधर्माच्या बाजूने होती. पण 5 पांडवाची आजही नावं आपण जपतो. परंतु आज आपल्या घरामध्ये जी 2-3 भावंड असतील ती एकोप्याने राहतात का? कारण की हा विषय 5 पांडवांचा नसून हा कुटुंब प्रबोधनाचा विषय आहे की काही झालं तर 5 जणांनी एकमेकाला कधीही एकटं सोडलं नव्हतं. खऱ्या अर्थानं आज घराघरामध्ये त्या पांडवांच्या आदर्शाची आवश्यकता आहे की त्यांचं कुटुंब ज्या प्रकारे एकत्रित होतं, आपली कुटुंब आज विभक्त होत चाललेली आहेत. भावाचं पटत नाही. अर्जुन श्रेष्ठ होता, अहो भीम तर काय सुपर होता. काय हो, भीमाच्या ताकदीचा अंदाज होता का? पण प्रथम प्राधान्य कायम अर्जुनाला मिळायचं, म्हणून बाकीची 4 भावंड का बसली का हो? कोणीतरी पुढे झालंच पाहिजे. अर्जुना तू हो, बाकी आम्ही असू, नकुल असू, सहदेव असू, तेव्हा पाठीशी आहोत. भीम किती बलशाली होता हो, धर्मराज होता, परंतु त्यानं कायम आपल्या भावांना पाठीशी घातलं. या सांगण्याचा उद्देश असा आहे की मी त्या कुटुंब प्रबोधनापर्यंत येतो की काय घेतलं पाहिजे. तर कुटुंबाचं जगणं आणि जपणं कसं असावं हे आपण पांडवांकडे शिकलं पाहिजे. कितीही क्लेश आला तरी 5 भावंड कधी वेगळी झाली नाही. आणि लक्षात ठेवा, जे कुटुंब एकत्र असतं, एकसंध असतं ना, त्याला या जगातली कुठलीही ताकद अडवू शकत नाही. आपली कुटुंब फुटली आणि आपला रास झाला, आपली कुटुंब दुभगली, आपला राज झाला, आपली मन दुभंगली, आपला राज झाला. छोट्या छोट्या कारणावर, मी व्यवसायाने वकील आहे, माझा परिचय करून दिला सांगतो. वकिली तर आम्ही काय काय सहन करतो, कारण क्षुल्लक असतं, पण मागं कोणी सरायचं? पण मला वाटतं मागं सरलं पाहिजे कुणाला तर पुढं जाण्यासाठी. कारण शेवटी तो मी कोण आहे? म्हणजे इथं आल्यानंतर आपण रामकृष्ण हरी माऊली सगळ्यांना बघत नाही तो कुठल्या जातीचा आहे, पंथांचा आहे, सगळ्यांचा सन्मान करतो. पण माझा सख्खा भाव आहे, त्याला कधी मिठी मारले का आपण? म्हणजे गीता ही फक्त
जगण्याचा गुणधर्म शिकवत असेल, लढण्याचा गुणधर्म शिकवत असेल, तर कुटुंबाने कसं वागलं पाहिजे हे सुद्धा गीता शिकवते. एकावरती संकट आले, चारी भावंड धावून जायची. कधी म्हटलं नाही ते संकट त्याचं आहे, अर्जुना तू तुझं बघून घे, मी निघालो, आज माझी वेळ झाली. त्यामुळे 5 पांडव एकत्र होती आणि त्यांचा गुरु भगवान श्रीकृष्ण ठरलेला होता. सैन्य कमी होतं तरीही जिंकले. का? संघटन में शक्ती है, संघटित झाल्यानंतर तुम्हाला जगातली कुठलीही ताकद हरू शकत नाही. हाही गीतेचा संदेश आहे. तर भगवान श्रीकृष्ण सांगितलं की तू डळमळीत होऊ नको. तुझ्या मनात किंतु परंतु जरी असेल तरी संपूर्ण कुटुंब तुझ्या पाठीशी आहे. आणि जे कुटुंब एखाद्या कर्त्या पुरुषाच्या पाठीशी असतं तो जीवनामध्ये कधी हार पत्करत नाही. जेवढी मोठे वैज्ञानिक झाले असतील, जेवढी मोठी मंडळी झाली, त्यांना विचारा, ते कायम आपल्या कुटुंबाला धन्यवाद देत असतात की माझं संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी होतं म्हणून मी मोठा झालो. आज आपण मोठी व्हायची स्वप्नच बघू शकत नाही, कारण आपणच आडवा आणि जिरवा म्हणजे पाणी नाही एकमेकाची, यात खरंच गुंतलो आहे. मला वाटतं की जर त्या ठिकाणी जर झालं असेल 5 पांडवांमध्ये, तर कदाचित पांडवांचा विजय झाला नसेल. पांडवांचा विजय म्हणजे हा सत्याचा विजय आहे, धर्माचा विजय आहे. कुटुंबामध्ये जर एकमत असेल तर धर्माचा आणि सत्याचा विजयही होऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गीता आहे. त्यामुळे जे काही प्रश्न अर्जुनाच्या मनात साठले होते, आले होते, त्या सगळ्यांची सोडवणूक करण्याची अर्जुनाने प्रयत्न केला, कृष्णाने प्रयत्न केला. बऱ्याच वेळा संगतीचा परिणाम फार मोठा होतो. म्हणजे जेव्हा अर्जुन आणि कृष्ण मोठी लोक, म्हणजे आपल्या दृष्टीने फार मोठी, परंतु कोणाला काय म्हणावं हे पण फार महत्त्वाचं असतं. कोणाला प्रश्न विचारावे हे महत्त्वाचं असतं. बरं, ज्याला काय माहीतच नाही त्याला प्रश्न विचारून काय होईल का हो? जसं संगतीचा परिणाम हा फार मोठा असतो. मला वाटतं की अर्जुनाला असे प्रश्न का पडावे, कारण तो भगवान श्रीकृष्णाच्या संगतीत होता म्हणून असे प्रश्न पडले. कारण संगत ही फार महत्वाची असते. एखाद्या सत्पुरुषाच्या संगतीत जर आपण राहिलो तर आपली संगत ही सत्पुरुषासारखीच होते. एखाद्या व्यसनी माणसाच्या संगतीत राहिलो तर आपली संगत व्यसनी माणसासारखी होते. समजा एखादा वकिलांचा ग्रुप आहे आणि त्यांच्या घरात वकील जन्माला काय होतो, बऱ्याच वेळा होतं वकिलाच्या घरात वकील जन्माला, डॉक्टरांच्या घरात डॉक्टर जन्माला आला. ते काय होतं तर संगतीचा परिणाम फार मोठा होतो. आणि अर्जुनाला एवढं विचारायचं धारिष्ट का व्हावं, कारण त्याची संगत भगवान श्रीकृष्णाची होते आणि त्याला माहीत होतं की माझ्या सगळ्या शंकेचं निराकरण भगवान श्रीकृष्ण करू शकतात. त्यामुळे प्रत्येक शंकेचं निराकरण झाल्यानंतर अर्जुन हा लढण्यासाठी सज्ज झाला. सांख्ययोगामध्ये बरीच उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे उदाहरण असं आहे की बराच वेळा वाटतं की अर्जुनला पण वाटलं असेल मग ठीक आहे ना, मग हे मीच का करू, हे माझ्याच वाटेला का आलं, माझ्याच भावंडांना मीच का मारावं. तर एक छान उदाहरण आहे आणि ते आपल्या सगळ्या संत परंपरेमध्ये दिलेलं आहे की मीच का करावं. बऱ्याच वेळा एखादी संकट आली ना म्हणतो माझ्याच वाटेला का आलं, हे बऱ्याच वेळा वाटतं ना मीच का. संकट तुमच्या वाटणीवरती येतात कारण की तुम्ही ते पेलण्याचं सामर्थ्य असतं तुमच्या ठाई. भगवंताने तुम्हाला त्यासाठी सक्षम बनवलेलं असतं आणि संकटाच्या माध्यमातून तुम्ही अधिक सक्षम बनता. एक राज्य असतं, एक राजा असतो. त्या राजाला बघायचं असतं की माझ्या राज्यामध्ये असली प्रजा किती प्रामाणिक आहे, किती योग्य आहे, म्हणून तो परीक्षा घ्यायचं एक ठरवतो. आता परीक्षा काय होती
तर राजा म्हणतो की एक विहीर आहे, त्या विहिरीमध्ये प्रत्येकाने येऊन दूध टाकायचं. परीक्षा आहे बरं का, की एका राजातील विहीर आहे राज्यातील, आणि राजा म्हणतो त्या विहिरीमध्ये दूध टाकायचं. आणि दूध टाकताना म्हणजे एकाने दूध टाकताना दुसऱ्याने बघायचं नाही, ती अट आहे. मग असं ठीक आहे ठरतं की संध्याकाळी काळोखामध्ये साधारणपणे रात्री 12 ते 5 पर्यंत प्रत्येकाने एक घराने यायचं, दूध टाकायचं त्या विहिरीमध्ये. राजा हुशार असतो, तो बघत असतो की काय होतंय. प्रत्येकजण रात्री येतो, वाटी आणतो, पाणी टाकतो, दुसरा येतो, पाणी टाकतो, सगळे पाणी टाकतात. पण त्या ठिकाणी एक प्रामाणिक महिला असते, ती मात्र त्या विहिरीमध्ये दूध टाकत असते. आता प्रत्येकाने विहिरीत दूध टाकायचं तरी विहिरीचा कलर बदलला नाही, कारण की गावातल्या जर राज्यातल्या प्रत्येकाने त्या विहिरीमध्ये दूध टाकायचं तर विहिरीचा कलर कसा दुधासारखा झाला पाहिजे. पण राजाला कळतं की विहिरीचा कलर दुधासारखा झाला नाही, याचा अर्थ सगळ्यांनी पाणी टाकलं. मग राजा सगळ्यांना बोलवतो, बाबा रे काय मी तुम्हाला सांगितलं होतं बाबा त्यामध्ये दूध टाका, पण मला तसं काही वाटलं नाही. तर उत्तराला ते फार इंटरेस्टिंग आहे. त्या राजातील प्रजेने उत्तर दिलं, प्रजा म्हणाली, राजा मला वाटलं तो दूध टाकेल, मी एक चंबू पाणी टाकलं तर काय फरक पडणार आहे. आपल्या गावाचं साधारणपणे हे सगळं असंच आहे. प्रत्येकजण म्हणतो मी का करू, तो हे करेल, मी का करू, तो हे करेल. मग अंतिमता करत कोणच नाही, आणि आपण काय म्हणतो बघा काय अवस्था झाली, कोणच काय करायला मागत नाही. सुरुवात स्वतःपासून. एका महिलेनं मात्र प्रामाणिकपणे दूध टाकलं. मग राजा तिला विचारतो, अरे सगळ्यांनी पाणी टाकलंय, तुला दूध टाकायची गरज का होती. तर ती जे उत्तर देते फार इंटरेस्टिंग उत्तर आहे, चांगलं उत्तर आहे, की राजा तुझा विश्वास हा कायम व्हावा, सर्वांचा विश्वास हा कायम व्हावा, की काहीतरी सत्व या राज्यामध्ये उरलेलं आहे आणि ते सत्व या राज्याला जगवत आहे. आणि तुझा विश्वास कायम व्हावा की आज ही राजाचं प्रजा ऐकते म्हणून मी दूध टाकलं, दुसरा काय टाकलं ह्याची वाट मी बघितली नाही. हे सगळ्यांना लागू आहे. एखादं अभियान आलं, काय आलं, सरकारचं असेल कोणाचंही असेल, मी का करू, तो करेल. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण व्हावे दुसऱ्यांच्या घरात, माझ्या घरात नाही, मी का करू. त्यामुळे प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे अर्जुनाच्या मनात जो संशय होता, संभ्रम होता, भगवान मीच का, तर भगवान म्हणतो तू सक्षम आहेस, तू लायक आहेस आणि तूच करू शकतो, म्हणून तू. जो सक्षम नसेल, लायक नसेल, त्याला परमेश्वर पण अडचणी देत नाही हो. त्यामुळे अर्जुनाची निवड आणि भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करतायत. अनेक गोष्टी आहेत सांगता येतील, पण या सांख्ययोगात मला जे वाटलं ते मी मांडलं की कुटुंब प्रबोधनाचा विषय फार मोठा आहे, स्वदेशीचा विषय आहे, पर्यावरणाचा विषय आहे, की आजही आजच्या युगामध्ये या सर्व सप्त्याची असेल या पारण्याची गरज काय, की आपण विचारात एवढे गुरफुटलोय की पुन्हा मला म्हणावंसं वाटतं की करुणी विचार अजून पाहे. किती विचार करायचा, करुणी विचार अजून पाहे, काय चितीसी हे मना माझी. ही ज्ञानेश्वरीला उद्बोधून या ओळीचं मी या ठिकाणी पारायण करण्याचा प्रयत्न केला. शेवटी इंद्रिय आपली आहे, जेवढं ग्रहण करण्याची क्षमता आपण ग्रहण केलं असेल, कारण की जेवढं मी सांगितलं ते 100% बरोबरच असेल असं नाही, पण त्याचं मर्म घेऊन आपण आगामी काळात वागलो तर या आजच्या या माझ्या निरूपणाचा असेल, प्रवचनाचा असेल,
या सप्ताहाचं महत्त्व असेल, या ज्ञानेश्वराच्या ओवींचं महत्त्व असेल, की एक तरी ओवी अनुभवी असं म्हणतो. ही एक ओवी घेऊन आपण किती प्रकारे आपण या सगळ्यांचा विचार केला, की विचारांचं महत्त्व, वारंवार विचार केल्यामुळे काय होतं मनामध्ये, कारण मन फार चंचल आहे. मन बुद्धी जर एकत्र ठेवून आपण जर प्रवचन ऐकलं किंवा कुठलीही गोष्ट केली, मनामध्ये असेल तेच बुद्धीमध्ये असेल आणि तेच ओठामध्ये असेल, तरच माणसाचा शाश्वत विकास होऊ शकतो आणि भगवंताच्या अजून आपण जवळ जाऊ शकतो. मनी नाही भाव डोक्यात एक असेल आणि वचनात एक असेल, तर आपणच आपल्या द्विधा मनस्थितीत जातो. आणि हीच द्विधा मनस्थिती अर्जुनाची झाली होती. आज कदाचित आपल्याला भगवान श्रीकृष्ण नसतील, पण हे सोहळे, हे पारायण, हे प्रवचन त्या भगवान श्रीकृष्णाचं प्रतिनिधित्व करत आहेत. आज अडलेल्या प्रश्नाची सोडवणूक करत आहेत. त्या सर्वांचं, संत महात्म्यांचं स्मरण करून मी आज ही माझी प्रवचन सेवा थांबवतो. बोला पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.